लॉजवर बोलवून 22 वर्षीय तरुणीवर अत्याचार. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील नादराबाद परिसरात एका 22 वर्षीय तरुणीवर अत्याचार झाल्याची घटना समोर आली. या प्रकरणी खुलताबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. मिळालेल्या माहितीनुसार यश उर्फ गौरव गायकवाड आणि संबंधित तरुणी हे दोघे अनेक वर्षे एका खासगी दुकानात काम करत होते. ओळखीचे रूपांतर मैत्री आणि त्यानंतर प्रेमसंबंधात झाले. काही दिवसांनी दोघांचे संबंध तुटले. त्यानंतर आरोपी काही काळ मुंबई येथे गेला होता. परत आल्यानंतर आरोपीने तरुणीशी संपर्क साधून तिची काही छायाचित्रे आणि चित्रफित आपल्या ताब्यात असल्याचं सांगितलं आणि ती हटवायची असतील तर सांगितलेल्या ठिकाणी भेटण्याची अट घातली. तरुणी भीतीपोटी नादराबाद येथील एका लॉजवर गेली. तेथे आरोपीने तिच्यावर जबरदस्तीने अत्याचार केल्याचा आरोप आहे. त्यानंतर तरुणीने छायाचित्र आणि चित्रफित हटवण्याची मागणी केली असता आरोपीकडे तसे काही नसल्याचं सांगितल्याची माहिती आहे. आपली फसवणूक झाल्याचं लक्षात आल्यानंतर तरुणीने खुलताबाद पोलीस ठाणे येथे तक्रार दाखल केली आणि या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक धनंजय फराटे हे करत आहेत. 28 फेब्रुवारी रोजी एका 22 वर्षीय पीडित युवतीच्या तक्रारीवरून भारतीय न्याय संहिता कलम 69 म्हणजे लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल केलेला आहे. या घटनेमध्ये पीडित युवती आणि जो आरोपी प्रियकर आहे हे 6 वर्षापूर्वी छत्रपती संभाजीनगर एका कापड दुकानामध्ये सोबत नोकरीला होते. सोबत काम करत असताना त्यांच्यामध्ये ओळख आणि नंतर प्रेमसंबंध निर्माण झाले. परंतु काही कारणानंतर दुरावा आल्यामुळे त्यांच्यातील संपर्क बंद झाला. सुमारे 3 वर्ष संपर्क नव्हता. परंतु 3 वर्षानंतर 1 महिन्यापूर्वी या आरोपीने परत पीडितेसोबत संपर्क साधला आणि त्याच्याकडे पीडितेचे काही जुने फोटो आणि व्हिडिओ आहेत अशी भीती दाखवून भेटण्यासाठी भाग पाडले. आणि जेव्हा पीडिता त्याला भेटण्यासाठी व्हिडिओ आणि फोटो डिलीट करण्यासाठी जेव्हा भेटण्यासाठी गेली तेव्हा त्याने लैंगिक अत्याचार केला असं पीडितेने तक्रार दिली आहे. त्याच्या तक्रार गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली आहे. 4 दिवसाची पोलीस कोठडी आहे. गावाची जी लॉजिंग आहे त्या लॉजिंगवर हा पूर्णपणे प्रकार घडलेला आहे. पण जे दोन्ही पीडित होते ते त्या लॉजिंगवर गेल्यानंतर नावनोंदी आहेत का? नावनोंदी नसेल तर त्या लॉजिंगवर ज्या संबंधित लॉजच्या रेकॉर्डवर त्यांची नावं नोंदलेली आहेत त्याचे रजिस्टर आम्ही ताब्यात तपास करून जप्त केलेले आहे आणि त्यांचे नावं त्या रेकॉर्डवर आहे. आणि 4 दिवसाची पोलीस कोठडी.